राज्यात गेल्या अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगरची जी चर्चा आहे ती अगदी जोरदार रंगली होती। वेगवेगळ्या राजकीय हालचाली ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि दिल्लीमध्ये घडत होत्या। कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार आहेत ते एकनाथ शिंदे आणि अर्थातच भाजपच्या संपर्कात असल्याची जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणावर रंगली होती। आणि कालपासून हे ज्या चर्चा आहेत त्या सत्यात उतरायला सुरुवात झाली। आपण जर पाहिलं तर जे 6 खासदार जे आहेत ते शिवसेना उद्धव ठाकरे गटातून जे आहे ते शिंदे गटात आता जाणार असल्याची जी शक्यता आहे ती अधिक दृढ झाली आहे। कारण दिल्लीमध्ये या संपूर्ण ज्या हालचाली आहेत त्या सुरू आहेत। अगदी उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, संजय राऊत असतील, जे दोन्ही शिवसेनेचे वेगवेगळे मुख्य नेते आहेत ते दिल्ली या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि जे 6 खासदार आहेत ते देखील दिल्लीत पोहोचलेत। आज संपूर्ण जे हे जी घटना घडतीये ती दिल्लीमध्ये घडतीये। जी चर्चा ज्या सुरू आहेत त्या महाराष्ट्रासह त्या घटनेच्या चर्चा आहेत ते वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू आहेत। सध्या पुण्यात अशीच एक चर्चा रंगली आहे। कारण अशा स्वरूपात ऑपरेशन टायगरचं जे बॅनर आहे ते पुण्यातील एफसी रोड परिसरात लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जस्ट वेट अँड वॉच, ऑपरेशन टायगर तयारी झाली आहे अशा अर्थाचे मेसेज लिहिलेले हे जे बॅनर आहेत ते पुण्यातील एफसी कॉलेज रोड भागात असणाऱ्या फ्लेक्सवर लावण्यात आलेले आहेत। शिवसेनेचा जो 60वा वर्धापन दिन आहे तो 19 जून रोजी आहे। आणि त्याच अनुषंगाने जे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याकडून ही बॅनरबाजी केली जात आहे। मात्र आता त्या बॅनरवर जे आहे ते ऑपरेशन टायगरचा जो आहे तो उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या बॅनरची जी चर्चा आहे ती पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे। कारण ऑपरेशन टायगर जे अनेक दिवसापासून फक्त चर्चेत होतं ते आता अवलंबात येते, प्रत्यक्षात जे आहे ते येत आहे। जे 6 खासदार आहेत ते नॉट रिचेबल होऊन जे आहेत ते दिल्लीला देखील पोहोचलेले आहेत। आता यापुढे या संपूर्ण घटना नेमक्या काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण दिल्लीच्या घटनेवर आपली नजर असणारच आहे। पण सध्या आता पुण्यात फक्त या बॅनरची चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।